लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत आणि सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीसाठी कामाला लागले आहेत. कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यामध्ये देखील हालचाली वाढल्या आहेत. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्याकडून अजून उमेदवारीचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. असं जरी असलं तरी महायुतीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून छत्रपती घराण्यातील एखादा उमेदवार असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज किंवा छत्रपती संभाजीराजे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळेल अशी सध्या चर्चा आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आंबेडकर असे दिग्गज नेत्यांची फौज रणांगणात असणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीची सारी भिस्त काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यावरती असणार आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या 6 जागा येतात. त्यापैकी 3 ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत तर 3 ठिकाणी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यापैकी कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघामध्ये बंटी पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे आमदार आहेत. 2009 साली बंटी पाटील देखील याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या जयश्रीताई जाधव आमदार आहेत, परंतु त्यांच्या मागे राजकीय पाठबळ हे बंटी पाटील यांचेच आहे. तर करवीर विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे PN पाटील हे आमदार आहेत. 2019 साली PN पाटील यांच्या विजयामध्ये बंटी पाटील यांचा देखील मोलाचा वाटा होता. कारण PN पाटील यांच्या करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये गगनबावडा तालुक्यातील काही गावे येतात आणि ही गावे म्हणजे बंटी पाटील यांच्या DY पाटील साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. या गावामध्ये बंटी पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या भागातून PN पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले व PN पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. थोडक्यात या मतदारसंघामध्ये बंटी पाटील म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे बंटी पाटील असं समीकरण तयार झालं आहे. एकनाथ शिंदे व त्यानंतर अजित पवार यांच्या बंडानंतर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची बाजू कमकुवत झाली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवण्यामध्ये बंटी पाटील यांची भूमिका निर्णायक असणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून कोणी जरी उमेदवार असला तरी खरा सामना महायुती विरुद्ध बंटी पाटील असाच रंगणार आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद.